नमस्कार, मी सागर पाटील, अध्यक्ष सातारा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन। आज अखिल भारतीय औषध विक्रेता संघाने जो बंद एक दिवसीय पुकारला होता त्याचं आयोजनामध्ये आज मुकमोर्चाचं आयोजन आपण कराड येथील प्रीती संगमवरून तहसीलदार कचेरीवरती आलो होतो। या बंदमध्ये कराड तालुक्यामधील 850+ अधिकचे केमिस्ट बहुसंख्येने उपस्थित होते। आज जवळपास 1000+ लोक पहिल्यांदाचा ऐतिहासिक मोर्चा यशस्वी झाला। यामध्ये आज जवळपास सर्व फार्मासिस्ट महिलांची खास करून उपस्थिती होते। या कॉलेज जे तालुक्यातील फार्मसी कॉलेज आहेत त्याच्यामधील सर्व विद्यार्थी, प्राचार्यगण, विविध संघटना ज्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर संघटना, होमिओपॅथिक डॉक्टर संघटना, IMAचे सर्व डॉक्टर्स, मेडिकल EMR असोसिएशन, त्याच्यानंतर औषध विक्री, कापड विक्रेता संघ आणि रोटरी क्लब ऑफ मालकापूर, रोटरी क्लब ऑफ कराड, या लायन्स क्लब, या सर्वांनी आम्हाला जो पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। खास करून प्रशासनाचाही सुद्धा आम्हाला चांगला मदत सपोर्ट झाला। पोलीस यंत्रणेचा सहयोग चांगला मिळाला, नगरपालिकेचा सहयोग चांगला मिळाला आणि सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडियानी सुद्धा या बंदची आमची दखल घेतली। त्याबद्दल सर्व प्रतिनिधींचं, पत्रकार मित्रांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। मित्र, यामध्ये आमचा जो बंद होता तो ऑनलाईनला खऱ्या अर्थानं जो विरोध आहे, वाढती व्यसनाधीनता युवकांच्या मध्ये, वाढते महिलांच्यावरचे अत्याचार, या सगळ्यांची दखल घेऊन आपण हा देशव्यापी बंद पुकारला होता। यामध्ये कॉर्पोरेट वार ज्या पद्धतीचं चालू आहे, येणाऱ्या काळामध्ये FDIच्या माध्यमातून या देशामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यायला लागलेलं आहे आणि कॉर्पोरेट डीप डिस्काउंटिंगचं एक मोठं आव्हान सर्वच इंडस्ट्रीमध्ये येताना बघायला मिळते। आणि अशा परिस्थितीमध्ये जे व्यसनाधीनतेमध्ये खास करून बघायला गेलं तर ऑनलाईनच्या माध्यमातून आज MTPचा विक्री, स्पुरियस औषधांची विक्री, बनावट औषधांची विक्री ही मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये, राज्यामध्ये होताना दिसते। याचं सातत्यानं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्याकडे आम्ही पाठपुरावा जो केला होता। जे 2 GSR आलेले आहेत, GSR 220 आणि GSR 818, या दोन्ही GSRला पाठीमागे घेण्याचं आव्हान राज्य संघटनेनं केलेलं आहे, ऑल इंडियानं केलेलं आहे। हे आज मितीस कुठल्याही प्रकारे हे GSR मागे घेतलेले गेलेले नाहीत। आज पाश्चिमात्य देशामध्ये, पुढारलेल्या देशांमध्ये कुठेही ऑनलाईन विक्री होत नाही, मात्र आपल्या येथे या चुकीच्या बेकायदेशीरपणे ऑनलाईन विक्री होते आणि त्याचाच निषेध म्हणून आज सर्व या जिल्ह्यातील 3200 अधिकचे केमिस्ट यामध्ये सहभागी आहेत। आम्हाला कुठल्याही रुग्णांना वेटेज धरायचं नाही। अत्यावश्यक औषध विक्री जर का द्यायची, सेवा द्यायची वेळ आली तर नक्कीच आम्ही देऊ। आमच्यामध्ये FDIने आम्ही FDIकडं फूड अँड ड्रग सातारा विभागाला आम्ही आमचा सेवेचे जे अत्यावश्यक नंबर आहेत ते दिलेले आहेत। या कराड तालुक्यात सुद्धा जिथं ICU सेंटर आहे तिथं सुद्धा अत्यावश्यक औषध सेवा दिली जाणार आहे। खास करून मी आपणास समाजाला मी एक आव्हान करतोय, आपणही आपल्या पुढच्या पिढीचा योग्य औषध उपचार व्हावा यासाठी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आपल्याला जी गैरसोय झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो। पुन्हा एकदा या सर्व केमिस्टनी जो आम्ही आव्हान दिलं होतं एक दिवशी बंदला, त्यामध्ये 100% आपण जी आम्हाला मदत केली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्व तमाम केमिस्ट बांधवांचं, फार्मासिस्टचं मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय केमिस्ट। केमिस्ट एकता जिंदाबाद। थँक्यू। केमिस्ट एकता जिंदाबाद। थँक्यू।